आज आपली हॉस्पिटलची परिस्थिती जर बघितली, डॉक्टर खूप छान आहेत, पण तिकडे जसे पेशंट आहेत, ॲडमिशन मिळत नाहीत. रस्त्यांवर इतके खड्डे आहेत, अजूनही रस्त्यांची कामं चालूच आहेत, ती कधी संपतच नाहीत. आणि हे तर आपण वारंवार बघतो, की एक रस्ता बनला, 6 महिन्यांनी दुसरं कुठलं तरी काम येतं, परत तो रस्ता खोदला जातो. मग ह्या सगळ्या ज्या गॅप्स आहेत, त्या का आहेत? ह्याची एवढ्या वर्षात का कोणीच दखल घेतली नाहीये? का ह्यावर कोणी का काम करत नाहीये? आणि कोण करणार? म्हणजे हे कसं आहे? शेवटी ह्याची अकाउंटेबिलिटी का जबाबदारी कोण घेणार? का कोणी घेतली पाहिजे? निश्चित घेतली पाहिजे. ॲक्च्युअली ह्याची जबाबदारी खरं म्हणजे जे ब्युरोक्रॅट्स असतात, त्यांनी खरं हे घेतलं पाहिजे. कारण सगळे अधिकार आज त्यांच्याकडे, अभियंत्यांकडे नाही आहेत दुर्दैवानं. हं. खरं अभियंत्यांनी ते जर ताब्यात घेतलं तर ते हे जे तुम्ही म्हणतायत ना, पूर्वी बघा ना, पूर्वीचं पूर्वीचं मुंबई बघा, मरीन ड्राईव्ह कोणी केलंय? नानासाहेब मोडकांनी केलेलं आहे. ह्याच्या आधीचे मोडक सागर बघा आता, म्हणजे जो वैतरणाचा डॅम डॅम आहे. असेल, हे असेल, मुंबईची जी जडणघडण आहे, हे मुंबईचा जो अभियंता आहे तो राबलेला आहे आणि त्याला ॲक्च्युअली तो फ्री हँड दिला होता. त्यामुळे ते झालेलं आहे. आज तसं नाहीये. आज एखाद्या चौकात जरी काय करायचं झालं तर शेवटी ते तिथपर्यंत जायला लागतं. त्यामुळं तुम्ही एक म्हणता ना अपेक्षा करणार आणि त्याला तुम्ही त्या अभियंता शेवटी काय असतो हा, त्याला जे काही नॉलेज आहे, तो काय शिकून आलेला आहे, कारण त्याचा काय अनुभव आहे, त्या अनुभवातनं तो सगळं करत असतो, मांडत असतो. पण परिस्थिती विपरीत आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, की समन्वय कुठला नाही, कोणामध्ये कुठला समन्वय नाहीये. आता मुंबईमध्ये 10-12 एजन्सीज आहेत. BST आहे, MTNL आहे, महानगर आहे, त्याच्यानंतर आता टाटा आहे, इतर आहे. यांच्यामध्ये जो एक पूर्वी एक समन्वय पाहिजे होता हं, आणि मला या खास करून या कार्यक्रमाच्या निमित्त तुम्हाला सांगतो, की सन्माननीय कैलासवासी सदाशिवराव तिनेकर साहेब होते. हं. पहिले आयुक्त, की ज्यांनी काँक्रीट रोड विरोध असताना सुद्धा चालू केले होते. स्थायी समितीचा विरोध झुगारून त्यांनी सांगितलं होतं, की आणि त्यांनी तो जो कायद्याचा अधिकार घेऊन सांगितलं होतं, की तुम्ही कामं चालू करा आणि म्हणून आज आपण काँक्रीट रोडच्या गप्पा मारतोय. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं, की आपण जे काँक्रीट रोड करणार आहोत त्याच्या मध्यभागी असे डक्ट उभारूया, की भविष्यात तुम्हाला हा रस्ता खोदताच कामा नये. तर अशा पण ते झालं नाहीये. तिनेकर साहेब फार थोडे आयुक्त असे आहेत, की ते ज्यांनी काहीतरी केलं आणि आपण ते त्यांचं नाव आज या ठिकाणी घेऊ शकतो. पण आता तुम्ही बोलला एक इंजिनिअर टेक्निकल नॉलेज घेऊन येतो, जसं तुम्ही बोलला, की डक्ट हवे. जे साधारण कुठल्याही कॉलेजच्या मुलाचं पण हेच असतं, की अरे डक्ट का नाही बनवत एकदाचे? मग किती वायर काढा, घाला, काही करा, रस्ता नका खराब करू. एवढी गोष्ट जी इतक्या सामान्य दर्जाच्या लोकांना पण जर समजते, मग कुठे ब्युरोक्रसी त्याला आड येते का? का नाही होत ते? तिथपर्यंत गेल्यावर काय उत्तर अशी येतात, की नाही, आपण हे नाही करायला पाहिजे? जर तुम्ही बोलू शकाल. नाही, इफ यू दुर्दैवानं ॲक्च्युली मी आता सिस्टममध्ये नाही आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे असं कुठे अजून केल्याचं 1-2 फुटपाथ जर वगळले, एक नामजोशी मार्गला एक फुटपाथ आहे. तिथे कंप्लीट डक्ट आहे. तोही आज म्हणजे अस्तित्वात आहे. हं. म्हणजे जो कोणी आमचा अभियंता असतील त्याला खरंच धन्यवाद दिले पाहिजे, की काँक्रीट रस्ता बांधताना त्यांनी तो फुटपाथला पूर्ण डक्ट केलेला आहे. लोखंडवालाचा जो एस ब्रिजचा जो सिग्नल आहे तिथं. आणि इतर ठिकाणी मला तरी दिसत नाहीये म्हणजे पण नाही, दुर्दैव मी आहे. तेच बोलतोय. मग हे नाही, दुर्दैव आहे. मी तेच सांगतो. अडकतं कुठे? मी सांगितलं ना, अडकतं हेच आहे, की अभियंत्यांना जे काय अधिकार द्यायला पाहिजे किंवा त्याचं जे काही मत आहे, त्याला जर तुम्ही जर महत्त्व देणार असाल किंवा त्याचं ऐकून घ्या, तर निश्चित तुम्हाला मुंबई वेगळी दिसेल.